तर या ठिकाणी आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत. एक म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा त्याला आपण काय म्हणतो स्टेटमेंट सेंटेन्स. आता यामध्ये नक्की आपल्याला काय करायचं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे की दिलेलं जे वाक्य आहे ते काय आलेलं असेल तर काय चेंज करायचं हा आपण आता या ठिकाणी बदल पाहणार आहोत. आपण या ठिकाणी जो बदल पाहणार आहोत तो अतिशय साधा आणि सोपा आहे. आता पहिला याचा काय नियम आहे बघा. ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये पहिला एक आपला नियम आहे. काय नियम आहे बघा. तर जर तुम्हाला रिपोर्टेड वर्ब म्हणून जर समजा वाक्यात से आलं तर काय करा, सेज करा. त्यानंतर विल से आलं तर विल सेज करा. त्यानंतर तुम्हाला सेड आलेला असेल तर सेडच ठेवा. सेड टू आलेला असेल तर टोल्ड घ्या आणि वाक्य जोडण्यासाठी दॅट हा शब्द वापरा. वाक्य जोडण्यासाठी कोणता शब्द वापरा, दॅट हा शब्द वापरा. आता हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा हा आपण कशासाठी नियम पाहतो आहोत, तर ॲसर्टिव्ह सेंटेन्सचा आपल्याला इनडायरेक्ट जर करायचं असेल तर काय बरं करावं लागेल, तर से असेल तर सेज घ्या, विल से असेल तर विल से घ्या, सेड असेल तर सेडच ठेवा, सेड टू असेल तर टोल्ड घ्या आणि वाक्य जोडण्यासाठी कोणता शब्द वापरा, तर दॅट हा शब्द वापरा. मग उदाहरणार्थ आता याचा वापर कसा करायचा हे आपण उदाहरण घेऊया. या ठिकाणी उदाहरण आपण घेऊ. ही सेड कॉमा इन डबल इंटू कॉमा आय एम सॉरी. आय एम सॉरी. आता या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, वाक्याला सुरुवातीला करता आलेला आहे. तो म्हणाला, काय म्हणाला म्हटलेलं आहे, आय एम सॉरी, मला माफ करा असं दिलेलं आहे. आता इथं काय झालेलं आहे, तर साधी गोष्ट आहे, इथं स्पीकर आलेला आहे. आपल्या लक्षात आलं की याला आपण काय म्हणतो, स्पीकर म्हणतो. सेड हे काय आलेलं आहे, रिपोर्टेड वर्ब आलेला आहे. आणि जे अवतरण चिन्हामध्ये दिलेलं जे विधान आहे या विधानाला आपण काय म्हणू शकतो, रिपोर्टेड स्पीच, म्हणजे कथन केलेलं संभाषण किंवा भाषण त्याला म्हणायचं. म्हणजे ज्याचा अर्थ इथं स्पीकर आलेला आहे, इथं कथन करणारे क्रियापद आलंय, मात्र इथं लिस्नर आलेला नाही. आणि इथं काय आलेलं आहे, अवतरण चिन्हामध्ये दिलेलं जे वाक्य आहे ते कथन केलेलं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता हे वाक्य डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्टमध्ये कसं करायचं ते आता आपण बघूया. पहा, दिलेल्या वाक्याचा जो कर्ता आहे तो जसा आहे तसा लिहून घ्या. आता लिहिल्यानंतर आता या वाक्यामध्ये काळ कोणता आलेला आहे बघा जरा. इथं सेड आलेला आहे. मग आता जर समजा सेड आलेला असेल तर काय घ्या म्हणून सांगितले, सेडच घ्या. सेड असेल तर काय करा, सेडच घ्या. ही सेड. आता त्याच्यानंतर आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आहे, डबल इंटू कॉमा काढून टाकायचा आहे, स्वल्पविराम वगैरे सगळं काढून टाका. आणि काढून टाकल्यानंतर वाक्य आपल्याला आता जोडायचं आहे. तर वाक्य कशानं जोडायचं आहे, दॅट. दॅट या शब्दानं वाक्य जोडलं. दॅट या शब्दानं वाक्य जोडल्यानंतर आता अवतरण चिन्हामध्ये दिलेलं वाक्य आहे आय एम सॉरी. तर इथं प्रथम पुरुष आलेला आहे. जर समजा अवतरण चिन्हामध्ये प्रथम पुरुष आलेला असेल तर तो कुणाप्रमाणे बदलावा, स्पीकरप्रमाणे. कुणाप्रमाणे बदलावा, स्पीकरप्रमाणे. मग इथं स्पीकर कोण आलेला आहे, ही. कोण आलेला आहे, ही. जो तिथं दिलेला शब्द आहे, जे सर्वनाम आहे ते सर्वनाम इथं घ्यायचं. दॅट ही. आता इथं एम सॉरी म्हणजे वर्तमान काळाला आहे, बरोबर आहे. म्हणजे काय घ्यावं लागेल आता, वर्तमान काळाचं कन्वर्ट आपण कशामध्ये केलं होतं, सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल पास्टमध्ये केलं होतं, बरोबर आहे का नाही. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, आय एम आहे तिथं इथं काय घ्यावं लागेल, ही वॉज. आणि सॉरी शब्द आहे तो जसा आहे तसा घ्या. वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम द्या. हे डबल इंटू कॉमा आहे तो ड्रॉप करून टाका, रिमूव्ह करून टाका. ही सेड टू हिम. तो त्याला म्हणाला, कॉमा इन डबल इंटू कॉमामध्ये आय वॉन्ट अ पेन. डबल इंटू कॉमा कंप्लीट, फुल स्टॉप. आय वॉन्ट अ पेन. आता इथं काय म्हटलं बघा, ही सेड टू हिम. तो त्याला म्हणाला, काय म्हणाला आहे, आय वॉन्ट अ पेन, मला काय पाहिजे, पेन पाहिजे.
बघा इथं बोलणारे व्यक्ती आलेले म्हणजे स्पीकर आलेला आहे. त्यानंतर इथं सेड टू हे रिपोर्टेड वर्ब आलेला आहे. हिम हा काय आला इथं लिस्नर आलेला आहे म्हणजे स्पीकर आलेला आहे, रिपोर्टेड वर्ब आलेला आहे, लिस्नर आलेला आहे. आणि अवतरण चिन्हामध्ये या ठिकाणी जे दिलेलं संपूर्ण वाक्य आहे ते काय आहे रिपोर्टेड स्पीच आहे. मग याच्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे की हाय असं काय करावं लागेल सुरुवातीला स्पीकर घ्या ही. त्यानंतर आता इथं सेड टू आलेला असेल तर काय बदल करायला सांगितलं आहे, सेड टू असेल तर काय घ्या म्हणून सांगितलेलं आहे टोल्ड घ्यायचं आहे आपल्याला. ही टोल्ड घेतलं. त्यानंतर आता ही टोल्ड घेतल्यानंतर आहे असं लिस्नर लिहा ही टोल्ड हिम. आता हे स्वल्पविराम काढून टाका, दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाका. वाक्य कशानं जोडायचं आहे तर आपल्याला दॅटनं वाक्य जोडा, कारण इथं आपल्या नियमामध्ये सांगितलं की वाक्य कशानं जोडावे दॅटनं जोडावे. दॅटनं जोडल्यानंतर आता इथं प्रथम पुरुष आलेला आहे. प्रथम पुरुष कुणाप्रमाणे चेंज करावं सांगितलंय स्पीकर प्रमाणे. स्पीकर म्हणजे बोलणारे व्यक्ती कोण आहे ही. तर आहे असं काय करावं लागेल आपल्याला इथं ही लिहावं लागेल. त्यामध्ये आता पुढं काळ ओळखायचं आपल्याला. ही वॉन्ट, वॉन्ट हे क्रियापदाचं किती रूप आहे पहिलं आहे का दुसरं का तिसरं तर पहिलं रूप आहे बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ वॉन्ट हे पहिलं रूप असेल तर कोणता काळ असेल साधा वर्तमान काळ. मग आता साधा वर्तमान काळ असेल तर आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल साध्या भूतकाळामध्ये करावं लागेल. ही आता वॉन्ट आहे त्याचं काय होईल वॉन्टेड. ही वॉन्टेड अ पेन. शेवटी पूर्णविराम द्या, दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाका. आलं लक्षात. म्हणजे इतक्या अतिशय सोप्या पद्धतीचं हे आपल्याला काय ठिकाणी या ठिकाणी वाक्य सोडवायचं आहे. तर सी सेड टू मीना कॉमा इन डबल इन्व्हर्टेड कॉमा आय लाईक अ पिक्चर. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण स्वर. दिलेल्या वाक्यामध्ये सुरुवात झाली आहे सी न आहे असं लिहा. सी लिहिलं आहे असं. त्यानंतर आता रिपोर्टेड वर्ब काय आलेला आहे सेड टू आले. मग सेड टू असेल तर काय घ्या म्हणून सांगितले टोल्ड घ्या. टोल्ड घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे लिस्नर कोण आहे मीना. सी टोल्ड मीना. आता वाक्य कशानं जोडायचं आहे आपल्याला दॅट या शब्दानं जोडायचं आहे. कशाने जोडायचं आहे दॅटनं. दॅटनं वाक्य जोडल्यानंतर पुन्हा आपल्याला आता इथं काय दिलं आहे प्रथम पुरुष दिलेला आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये. इथं प्रथम पुरुष आलेला असेल तर कोणाप्रमाणे बदलायचा स्पीकरप्रमाणे. स्पीकर कोण आहे सी. दॅट सी. आता इथं लाईक याच्यावरून काळ ओळखायचा आपल्याला. लाईक हे क्रियापदाचं मूळ रूप आहे म्हणजे साहजिकच कोणता काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग त्याचं काय करावं लागेल आपल्याला सिंपल पास्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सी लाईकड अ पिक्चर. सी लाईकड अ पिक्चर आणि वाक्य संपल्यावर पूर्णविराम द्या. सी सेड घ्या. पहिल्यांदा जे आपलं आहे नेहमी प्रमाणात ते घेऊया सी. आता इथं सेड आलंय. सेड आलं असेल तर काय बदल करायचा आहे का नाही. सेड असेल तर सेड ठेवा. मग आता वाक्य आपल्याला जोडावं लागेल. कशानं वाक्य जोडणार आपण शब्द कोणता आहे कंजक्शन दॅट. दॅटनं वाक्य जोडलं की आता इथं हे वाक्यात आपल्याला पुढे जोडावं लागणार आहे. मग काय करावं लागेल दिलेल्या वाक्यामध्ये प्रथम पुरुष आलेला आहे. कुणाप्रमाणे चेंज करायचा स्पीकर. स्पीकर कोण आहे आता इथं सी. कोण आलेलं आहे सी. मग इथं काय घ्यावं लागेल सी. सी. आता इथं एम आलंय. एम म्हणजे वर्तमान काळ आहे. त्याचं काय करावं लागेल आता भूतकाळ करावं लागेल. एमचं काय होईल आता इथं सी वॉज आणि शब्द कोणता यक्ष. शेवटी पूर्णविराम. सीता म्हणाली माझी आई येथे नाही. सोपं वाक्य. आता यामध्ये बदल जास्त आहे मात्र इथं शब्दातील बदल आहे, काळातील बदल आहे आणि पुन्हा शब्दातील बदल आहे. म्हणजे जो तुम्हाला मी टेबल दिलेला आहे शब्दातील बदलाचा त्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. पहा सीता. आता आपल्याला माहित आहे सीता काय आहे सेड काय आहे हे आपण आता लक्षात घेतलेलं आहे वरती. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. माय मदर इज नॉट हेअर. डायरेक्ट आता आपण उत्तराला जाऊया. पहा उत्तरामध्ये सीता आहे असा शब्द लिहा. सीता लिहिल्यानंतर आता सेड आलंय. सेड असेल तर काय बदल करायचा आहे का नाही. सेड आहे तसं लिहावं लागेल. सीता सेड
सीता सेड लिहिल्यानंतर आता काय करावं लागलं, वाक्य जोडावं लागलं. वाक्य जोडण्यासाठी कोणता शब्द वापरायचा आपल्याला, दॅट. ठीक आहे, आपण आता इथं दॅट वापरलं. मग दॅट वापरल्यानंतर आता इथं माय मदर आले. आता माय म्हणजे इथं शब्दातील बदल आपल्याला करावा लागेल. म्हणजे माय, आता वाक्य समजून घेऊया. सीता सेड माय मदर, सीता म्हणाली माझी आई येथे नाही. माझी आई म्हणजे आता इंडायरेक्ट करताना माझीचं कोणाचं होईल, तिची होईल. माझी आई म्हणताना आता काय होईल, तिची आई. आपण इंडायरेक्ट करताना बघा इथं म्हटलंय माझी आई येथे नाही. तुम्हाला जर इंडायरेक्टली बोलायचं असेल तुम्ही काय म्हणाल, तिची आई येथे नाही, तिची आई तेथे नाही. इनडायरेक्ट करायचं आपल्याला, तिची आई तेथे नाही असं म्हणावं लागेल. मग आता तिची म्हणावं असेल काय घ्यावं लागेल, हर घेणार का हीच घेणार, हर घ्यावं लागेल. तिच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, हर. मग दॅट हर मदर आहे असा शब्द घ्या, हर मदर. आता इथं ई झालंय, तिथं काय घ्यावं लागेल, वॉज. ईचं काय घ्यावं लागेल, वॉज. हर मदर वॉज नॉट आहे असं घ्या. आता इथं शब्दातील बदल, इथं हेअर आलाय, तर हेअर हा शब्द आलेला असेल तर त्याचा शब्द काय करायचा, डेअर. हेअरचं काय करायचं, डेअर करायचं. शेवटी पूर्णविराम, अवतरण चिन्ह वगैरे आहेत ते सगळं काढून टाक. या ठिकाणी आता आपण दुसरा पॉईंट पाहणार आहोत. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये दुसरा पॉईंट कशा प्रकारचा आहे बघा. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य कसं सोडवायचं, आपण याच्यापूर्वी कोणता मुद्दा पाहिला, स्टेटमेंटचा पाहिला, बरोबर आहे, ते आपल्याला समजलं. दुसरा आहे तो इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता पहिली गोष्ट म्हणजे आज्ञार्थी वाक्य ओळखायचं कसं, सोपा मार्ग लक्षात ठेवा. आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला मुख्य क्रियापद आलेलं असते. आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला काय आलेलं असते, मुख्य क्रियापद आलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ रीड असेल, राईट असेल, गो असेल, त्याच्यानंतर कॅच असेल, बाय असेल, त्यानंतर वॉक असेल. अशा प्रकारच्या मुख्य क्रियापदानं जर वाक्याची सुरुवात झाली की वाक्य कोणतं आहे समजायचं, आज्ञार्थी वाक्य आहे. मग आपल्याला क्रियापद तर समजतात, गो, राईट, रीड, लिसन, ही जी आहेत ती मुख्य क्रियापदं आहेत. तर मुख्य क्रियापदानं वाक्याची सुरुवात झाली असेल तर समजून जायचं की आज्ञार्थी वाक्य आहे. मग आता आज्ञार्थी वाक्यामध्ये आता याच्यापूर्वी आपण पाहिलं की से असेल तर काय वापरायचं, सेड असेल तर काय वापरायचं, सेड टू असेल तर काय वापरायचं. तसंच जर समजा रिपोर्टेड व्हर्ब तुम्हाला सेड टू आलेला असेल, रिपोर्टेड व्हर्ब सेड टू आलेला असेल तर वाक्यानुसार त्या वाक्यातील अर्थानुसार आजकडं घ्या. आजकडं म्हणजे विचारले किंवा सांगितले अशा अर्थी घ्या. ऑर्डर्ड म्हणजे काय, ऑर्डर देणे म्हणजे काय करणे, ऑर्डर देणे म्हणजे नक्की काय करणे लक्षात आलं असेल. ऑर्डर दिले म्हणजे थोडक्यात आज्ञा टाईपच आहे. त्यानंतर रिक्वेस्ट करणे म्हणजे काय, तर विनंती करणे. त्यानंतर वॉर्न करणे म्हणजे ताकीद देणे, म्हणजे वॉर्निंग. आपण म्हणत नाही दिस इज माय लास्ट वॉर्निंग, आय डू नॉट टेल यू अगेन अँड अगेन, दॅट इज कॉल्ड वॉर्नड. ॲडवाइस्ड म्हणजे सल्ला देणे. आता याच्यावरून तुमच्या हे लक्षात आलेले असतील की जे आपण रिपोर्टेड वर्ब या ठिकाणी घेतलेले आहे ते योग्य पद्धतीने याचा वापर करायचा आहे. यापैकी योग्य वापरायचा आहे. यापैकी कोणतंच लक्षात नाही आलं तर शेवटी लक्षात ठेवा हे मात्र सोडायचं, आजकडं तरी घ्यायचं. जर काहीच कळलं ना यापैकी कोणतं वापरावं काय कळणं, कन्फ्यूज झालं तर याचा वापर करायचा, आजकडचा वापर करायचा. दुसरं कोणतंही लक्षात घ्यायचं नाही. त्यानंतर आता हे वाक्य कशानं जोडायचं, याच्यापूर्वी आपण दॅटनं जोडत होतो स्टेटमेंटमध्ये. आता हे वाक्य कशानं जोडायचं, टू न जोडायचं. कशानं जोडायचं, टू ह्या कंजक्शननं काय करायचं आपल्याला वाक्य जोडायचं आहे. हे सगळं आज्ञार्थी आलं तर वाक्याचा उपयोग करायचा आहे. जर समजा निगेटिव्ह आलं तर कशानं जोडायचं, नॉट टू न जोडायचं. निगेटिव्ह वाक्य आलं तर कशानं जोडायचं, नॉट टू न जोडायचं आणि क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं. वयस्कर व्यक्ती त्याच्या मुलाला म्हणाले, काय म्हणालेले आहे, वॉक स्लोली, हळूवार चाल, पटपट चालू नको नाहीतर पडशील, पडला की तोंड फुटेल. म्हणजे याच्यावरून तुम्हाला इथं काय दिलंय, हो सल्ला दिलाय का नाही. जर ॲडवाइस करणे, ॲडवाइस म्हणजे काय, सल्ला देणे. ठीक आहे. आता इथं उलट वाक्य आलं. मग असे आपण यापूर्वी घेतलं वाक्य तसंच उलट वाक्य आहे, वॉक स्लोली आणि त्यानंतर बोलणारी व्यक्ती आली परत ऐकणारी व्यक्ती आली. मग आपण उलट करूया, ते कसंही देऊ द्या, आपण आपल्या पद्धतीनं जायचं. त्यांनी आपल्याला काय वाक्य दिलं हे बघत बसायचं नाही, आपण आपल्या पद्धतीनं काय करायचं, वाक्य लिहायचं. पाहूया याचं उत्तर आता कसं येतंय बघा. आता कोण म्हणालेलं आहे, द ओल्ड मॅन.
ठीक आहे, लिहूया द ओल्ड मॅन. लिहिलं. त्यानंतर तो कुणाला म्हणालाय? ओल्ड मॅन सेड टू हिज सन. आता सेड टू या शब्दाच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? आता इथं ॲडवाइस. काय घ्यावं लागल? ॲडवाइस्ड. ॲडवाइस्ड घेतल्यानंतर आता इथं आपल्याला काय करावं लागेल म्हटलेलं आहे? वाक्य जोडावं लागेल. पण त्याच्यापूर्वी लिस्नर कोणाला आहे? हिज सन. म्हणजे या व्यक्तीने त्याच्या मुलाला सल्ला दिला. काय सल्ला दिला? तर वाक्य कशानं जोडायचं आहे आपल्याला? टू न वाक्य जोडायचं. टू काय सल्ला दिला? वॉक स्लोली. काय सल्ला दिला? वॉक स्लोली. वाक्य संपलं. पूर्णविराम द्या. कशाने झाली बघा? गो या क्रियापदानं झाली, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. गो अवे सेड द किंग टू हिज मिनिस्टर. बघा, राजा त्याच्या मंत्र्यांना म्हणाला. काय म्हणाला? गो अवे, दूर जा. आता यामध्ये काय शब्द येईल मग सांगा? काय वापरावं लागल? वॉर्निंग दिली का? ऑर्डर दिली का? काय दिली मग या ठिकाणी? तर ऑर्डर दिलेली आहे. की ऑर्डर दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? की जावा तुम्ही, दूर जावा. हां, या ठिकाणी सांगितलं. मग उत्तर कसं करणार तयार? आता पाहूया उत्तर याचं. आता कोण म्हणालेलं आहे? द किंग. राजा म्हणाला. कुणाला म्हणाला? त्याच्यासाठी आता आपल्याला काय घ्यावं लागेल इथं? द किंग ऑर्डर्ड. बरोबर आहे. त्यानंतर कुणाला दिले ऑर्डर? हिज मिनिस्टर. त्याच्या मंत्र्यांना ऑर्डर दिली. आता वाक्य आपल्याला जोडायचं आहे. कशानं वाक्य जोडणार आहे आपण? टू या शब्दानं. बरोबर आहे. आता टू न आपण जर वाक्य जोडलं तर त्याच्यानंतर आता काय घ्यायचं आपल्याला इथं? गो अवे. टू नंतर काय येणार आहे? द किंग ऑर्डर्ड हिज मिनिस्टर टू गो अवे. शेवटी पूर्णविराम द्या. वाक्यामध्ये आलेले जे अवतरण चिन्ह वगैरे आहेत ते काढून टाका. त्यानंतर आता गिव्ह मी अ पेन्सिल. मला पेन्सिल दे. मीना सेड टू हर मदर. मीना आपल्या आईला म्हणाली. बघूया आता यामध्ये कोण म्हणालेलं आहे? मीना म्हणाली. घ्या सुरुवातीला मीनाला. मीनाला घेतल्यानंतर परत काय करायचं? आता सेड टू आले. सेड टूच्या ऐवजी आता काय वापरावं लागेल? पेन्सिल मागितलेली आहे. आईला पेन्सिल मागितली म्हणजे विनंती केली ना. बरोबर आहे का? विनंती केली म्हणजे काय लिहावं लागेल? मीना रिक्वेस्टेड. मीनाने आपल्या आईला विनंती केली की आई मला पेन्सिल दे. रिक्वेस्टेड हर मदर. आता वाक्य कशानं जोडायचं आपल्याला? टू न. काय म्हटलेलं आहे? टू गिव्ह मी अ पेन्सिल. शेवटी काय द्या? पूर्ण सी. त्याच्यानंतर आता वॉर्नड. इथं काय म्हणलेलं आहे? वॉर्नड आलेलं आहे. म्हणजे वॉर्न आहे असं घ्यावं लागेल. ताकीद दिली तर ताकीद दिली. ठीक आहे. वॉर्नड कुणाला दिली? हिम. यामध्ये बदल नाही. आता वाक्य जोडताना काय करा म्हणून सांगितलं तुम्ही? निगेटिव्ह सेंटेन्स आलेला असेल तर काय करायचं सांगितलं होतं? नॉट टू न वाक्य जोडायचं. हिम नॉट टू. आता इथं नॉट टू म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे डोंट कॅन्सल झालं या ठिकाणी. नॉट टू आपण घेतलेला आहे. राहिला काय शब्द मग आता? मूव्ह. नॉट टू मूव्ह. व्हॉट इज युअर नेम? WH न सुरुवात झाली. त्याला WH वर्ड म्हटलं म्हणजे त्यानं प्रश्न तयार झाला. दुसरी गोष्ट म्हणजे यस नोट आहे. एम आय राईट? माझं बरोबर आहे का? यू कॅन से येस यू आर राईट. त्याला म्हणायचं यस नोट आहे. आणि दुसरा म्हणजे काय? फोरबल. फोरबल कशाला म्हणायचं? तर म्हणजे कशाने सुरुवात झाली? डू डज डीड इत्यादीने सुरुवात झालेली असेल त्याला काय म्हणायचं? फोरबल. म्हणजे किंवा फोरबनं सुरुवात झाली असेल तर त्याला फोरबल असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी हे दोन प्रकार आहेत. याचं मग आता काय करावं लागेल आपल्याला? त्याचे काही नियम आहेत. जर समजा तिथं रिपोर्टेड वर्ब आलेला असेल तर त्याच्याऐवजी काय वापरायचं? WH वर्ड म्हणजे रिपोर्टेड वर्ब आलेला असेल तर आस्कड वापरायचं. काय वापरायचं? आस्कड वापरायचं. वाक्य जोडण्यासाठी कशाचा वापर करायचा? WH वर्ड आलाय तसाच घ्यायचा, त्यात बदल करायचा नाही. हा नियम फक्त कोणासाठी?
WH वर्डसाठी आहे. हा नियम कोणासाठी आहे? फक्त WH वर्डसाठी आहे. त्याच्यानंतर आता यस नो टाईपपैकी जर वाक्य आलं तर रिपोर्टेड वर्बच्या ऐवजी काय वापरायचं? आस्क्ड वापरायचं. काय वापरायचं? आस्क्ड वापरायचं. आणि वाक्य जोडण्यासाठी इफ किंवा वेदर या शब्दाचा वापर करायचा. इफ किंवा कशाचा वापर करायचा? वेदर या शब्दाचा वापर करायचा. WH वर्ड हा WH वर्डमध्ये वापरायचा. आणि समजा यस नो टाईपचा प्रश्न असेल तर काय वापरायचं? इफ किंवा वेदर वापरायचं. पहा आता या ठिकाणी आपण उदाहरण पाहणार आहोत. आता या ठिकाणी सांगितलेल्या WH वर्ड असेल आणि यस नो टाईप असेल तर काय करावं लागेल? तर या ठिकाणी आपण एक WH उदाहरण घेतलेलं आहे. आता इथं स्पीकर आला आहे राम, ऐकणारी व्यक्ती आली सीता, इथं सेड आलेला आहे. पण इथं अवतरण चिन्हामध्ये ऐकणारी व्यक्ती गेलेली आहे. ॲक्च्युली सगळं उलट झालेलं आहे इथं. मग सुरुवात करताना मात्र तशीच करूया, काही अडचण नाही आपल्याला. आपल्या पद्धतीनं आपण सुरुवात ठेवायची, सुरुवात मात्र बदलायची नाही. कोण म्हणालेला आहे? राम. ठीक आहे, राम घेतला आपण. आता सेड आलेला आहे, त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे? इथं फक्त आस्क्ड. काय वापरायचं आहे? आस्क्ड. राम आस्क्ड. कुणाला म्हणाला राम? तर सीताला. सीता. आता वाक्य आपल्याला कशानं जोडा म्हणून सांगितलेलं आहे? जर समजा रिपोर्टेड वर्बमध्ये आस्क्ड WH वर्ड आलेला असेल, WH न सुरुवात झाली असेल तर काय करा? वाक्य जोडण्यासाठी WH वर्ड तसाच ठेवा. व्हॉट आहे असा घ्या इथं. आता इथं यू आर डुईंग, इथं काय करायचं आहे? आता वाक्य व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा करता घ्या, त्यानंतर काय करा? टू बी रूप घ्या आणि मग मेन वर्ब घ्या. आता इथं उलट करावं लागेल. इथं आर यू डुईंग. आता ह्याचं काय वाक्य होईल? मग यू आर डुईंग करावं लागेल. आर यू डुईंगचं काय करावं लागेल? यू आर डुईंग करावं लागेल. म्हणजे इथं आता वाक्य होईल यू आर डुईंग. आता या वाक्याचं मग इनडायरेक्ट करूया. इथं द्वितीय पुरुष आलेला आहे. जर समजा द्वितीय पुरुष आलेला असेल तर कोणाप्रमाणे बदलायचा? लिस्नर प्रमाणे. कोणाप्रमाणे? लिस्नर. आता लिस्नर ऐकणारी व्यक्ती इथं कोण आले? सीता. बरोबर आहे. मग सीताचं सर्वनाम काय येईल इथं? आता सी. म्हणजे यूच्या ऐवजी इथं काय आलं? व्हॉट सी. आता इथं आर आहे, तिथं काय होईल? आरचं वर्तमान काळाचा भूतकाळ होईल. सी वॉज आणि डुईंगचं आहे तसं राहील. सी वॉज डुईंग. व्हॉट सी वॉज डुईंग. दुसरं वाक्य पाहूया आता या ठिकाणी. आय आस्क्ड माला, मी मालाला विचारले. काय विचारलंय? वेअर डू यू लिव्ह, तू कोठे राहते? पाहूया कोण म्हणालेला इथं? आय. आता आस्क्ड इथं ऑलरेडी आलेलंच आहे. आय असं घ्या, बदल करायचाच गरज नाही. आता इथं आय आस्क्ड कोणाला विचारायला आहे? मालाला. ठीक आहे. वाक्य आता कशाने जोडायचं आहे? WH आहे, WH ने जोडायचं. आता आय असं घ्या, वेअर शब्द घेतल्यानंतर आता यू डू लिव्ह. आता इथं यू डू लिव्ह आलेला आहे. कसं करावं लागेल? आता इथं द्वितीय पुरुष आहे, कोणाप्रमाणे बदलणार? मालाप्रमाणे, लिस्नर प्रमाणे. माला कोण आहे? आता इथं सी. त्याचं सर्वनाम काय येईल? सी. आता इथं सी. डूचं काय होईल? डीड. काय होईल? डीड. आता इथं डू मात्र ड्रॉप करावं लागेल, कारण ह्याचा भूतकाळ आपण करून घेऊया. सी लिव्ड. सी लिव्ड. वाक्य कशाने जोडलं आपण? WH जोडलेलं आहे. इथं रिपोर्टेड वर्बच्या ऐवजी सी सेड टू मी, ती मला म्हणाली आर यू फिलिंग बेटर नाऊ, आता बरं वाटतंय का तुला? पाहूया चला, बरं वाटतंय का नाही ते आता या वाक्यात पाहूया आपण. हां, काय म्हटलंय? सी. स्पीकर पहिल्यांदा घेतला, बोलणारी व्यक्ती कोणाला घेतली. त्यानंतर आता इथं सेड टू आलाय. सेड टूच्या ऐवजी काय वापरा म्हणून सांगितले आपल्याला? आस्क्ड. आस्क्ड घेतल्यानंतर आता कोणाला सांगितलेलं आहे? मी. आस्क्ड मी. आता वाक्य कशाने जोडायचं? आता इथं फॉर्मल क्वेश्चन आला, इथं WH आला होता, इथं पण WH आला होता, म्हणून आपण कशाने जोडत होतो? WH वरनं जोडत होतो. पण आता व्हर्बल आलाय, मग व्हर्बल आलेला असेल तर कशाने जोडावं लागेल? इफ किंवा वेदर या दोन्हीपैकी एकानं. मग इफनं जोडून टाकू. इफ. त्यानंतर आता हे जे वाक्य आहे यू फिलिंग बेटर नाऊ, हे पहिले विधान करून घ्यावं लागेल, म्हणजे साधं वाक्य करावं लागेल. करूया साधं वाक्य. यू फिलिंग बेटर नाऊ.
आता ह्याचं मग आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. मग आता इथं काय आलं, द्वितीय पुरुष आलाय. कोणाप्रमाणे बदलणार आपण, याच्याप्रमाणे लिस्नर. लिस्नर म्हणजे कोण आलेलं आहे, आता मी आलाय. मी आलाय म्हणजे त्याची प्रथमा काय येईल, आय. इफ आय, आता इथं फिलिंग बेटर नाऊ काय येईल आता सांगा. यूचं इथं आपण आय घेतलं, इथं फिलिंग बेटर नाऊ. फिलिंग आलेलं आहे, आयसाठी ठेवावं लागल. आय फिलिंग बेटर, नाऊचं शब्दातील बदल काय होईल, बेटर देन. एवढाच बदल. त्यानंतर आता आपण या ठिकाणी पुढचा आणि शेवटचा पॉईंट लास्टचा पाहणार आहोत, तो म्हणजे आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आतापर्यंत आपण पाहिले ते 3 पॉईंट अतिशय सोप्या पद्धतीने पाहिले. शेवटचा पॉईंट पाहणार आहोत एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय, तर उद्गारवाचक वाक्य. जर समजा असं वाक्य आलेलं असेल उद्गारवाचकचं, कसं सोडवायचं आणि कसं ओळखायचं. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्यामध्ये शेवटी, वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. त्याच्यावरून ओळखायचं की एक्सक्लामेटरी कसं आहे. यामध्ये जर समजा रेपोर्टेड वर्ब कोणता आलेला आहे ते बघायचं आणि त्या रेपोर्टेड वर्बच्या ऐवजी काय वापरायचं, एक्सक्लेम्ड वापरायचं. काय वापरायचं, एक्सक्लेम्ड. आतापर्यंत आपण काय काय वापरत होतो, सेड असेल तर टोल्ड वापरा. त्याच्यानंतर काय वापरलं, आस्क्ड, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, ॲडवाइस्ड वापरलं, बरोबर आहे. ते आपण बदल करत आहोत. तशा पद्धतीने ते एक्सक्लेम्ड वापरा. आणि आता वाक्य जोडण्यासाठी कोणता शब्द वापरायचा आपल्याला, फक्त इथं दॅट वापरायचा आहे. म्हणजे सोप्या 2 स्टेप आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत, जास्त कोणत्या स्टेप्स करायच्या नाहीत. आणि जर समजा विधानाची सुरुवात तुम्हाला व्हॉटने केलेला असेल तर वाक्यामध्ये काय घ्या, व्हेरी घ्या. आणि समजा विधानाची सुरुवात हाऊने केलेली असेल तर वाक्यामध्ये फक्त व्हेरी घ्या. हा एवढाच बदल या ठिकाणी करा, दुसरा कोणताही या ठिकाणी आपल्याला बदल करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी आता आपण याचं उदाहरण पाहूया. एक्सक्लामेटरीचं आपल्याला काय करायचं आहे, उदाहरण पाहिजेत. काय उदाहरण दिले बघा, जया सेड, जया म्हणाली, हाऊ ब्युटिफुल इट इज, ते किती सुंदर आहे, असं दिलेलं आहे या ठिकाणी. मग आता आपल्याला काय करावं लागेल, सुरुवात आहे अशी करून घ्या उत्तराची. जया लिहिला आपण इथं, स्पीकर आपण लिहिला या ठिकाणी जया सेड. आता सेडच्या ऐवजी आपल्याला काय वापरायला सांगितले, एक्सक्लेम्ड वापरा. काय वापरा, एक्सक्लेम्ड. जया एक्सक्लेम्ड. आता वाक्य कशानं जोडायला सांगितलेलं आहे, दॅटनं, बरोबर आहे. दॅटनं वाक्य जोडलं. आता दॅटनं वाक्य जोडल्यानंतर पुढचं जे वाक्य आहे ते आपल्याला आता स्टेटमेंट करून घ्यायचं आहे, विधानात्मक वाक्य करायचं आहे. मग विधानात्मक करताना प्रश्नार्थामध्ये आपण काय करायचं, पहिल्यांदा कर्ता घ्यायचो, क्रियापद घ्यायचो. तसं इथं आपल्याला आता कर्ता क्रियापद घ्यावं लागेल. कसं वाक्य होईल, इट इज. आता इथं हवा आलेला आहे, समजा हवा आलेला असेल तर काय घ्या म्हणून सांगितले, फेरी घ्या. हवा असेल तर काय घ्या, फेरी घ्या. इट इज फेरी ब्युटिफुल. आता या वाक्याचं काय करा, इनडायरेक्ट करा. कसं वाक्याचं इनडायरेक्ट होईल, तृतीय पुरुष आलेला आहे, इथं सुरुवात तृतीय पुरुषानं झालेला आहे. जर समजा अवतरण चिन्हामध्ये तृतीय पुरुषानं सुरुवात झालेली असेल तर त्यात बदल होत नाही, तो तसाच ठेवायचा. लिहिलं इथं दॅट इट. आता इथं इज आहे, त्याचं काय करावं लागेल, वॉज व्हेरी ब्युटिफुल आहे असं. नंतर दुसरं उदाहरण पाहूया तशाच प्रकारचं. बोलणारी व्यक्ती नेहा आहे, नेहा लिहिलं आहे असं. नेहा लिहिल्यानंतर आता सेडच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, एक्सक्लेम्ड. एक्सक्लेम्ड वापरल्यानंतर आता आपल्याला काय वाक्य जोडावं लागेल. वाक्य जोडण्यासाठी कोणता शब्द वापरायचा आपल्याला, दॅट. दॅट वापरल्यानंतर आता इथं हे जे वाक्य आहे सुरुवातीचं, हे सगळं वाक्य आपल्याला विधानात्मक करून घ्यावं लागेल. मग सुरुवातीला या ठिकाणी काय येईल, आता इथं इट वॉज. आता इथं व्हॉट आहे, व्हॉट असेल तर काय घ्या म्हणून सांगितले, व्हेरी. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. करूया आता याचं इनडायरेक्ट. आता इथं ऑलरेडी काय आलेलं आहे, इट आलं म्हणजे तृतीय पुरुष आला आहे. तृतीय पुरुष बदलायचा का नाही, आहे असं ठेवावं लागेल. इट इथं वॉज आलेला आहे. वॉज आहे म्हणजे कोणता काळ आहे, भूतकाळ आहे. समजा भूतकाळ असेल तर काही वेळा काय केला जातो, पूर्ण भूतकाळ केला जातो. मग तर इथं काय करावं लागेल आपल्याला,
पूर्ण भूतकाळ काढायचं म्हटलं तर इट हॅड अ व्हेरी ब्युटिफुल सीन. हे झालं दुसरं वाक्य. त्यानंतर तिसरं पाहूया आता. हाऊ रिच अँड पॉवरफुल ही इज पीपल सेड. कोण म्हणालंय ते सुरुवातीला घेऊया. इथं पीपल घेऊया सुरुवातीला. पीपल घेतल्यानंतर आता सेडच्या ऐवजी काय वापरायला सांगितलं आपल्याला, एक्सक्लेम्ड. वाक्य कशानं जोडायचं आपल्याला, दॅटनं. दॅटनं वाक्य जोडल्यानंतर आता याचं वाक्य काय करूया, विधानात्मक करूया. हाऊ रिच अँड पॉवरफुल ही इज. मग पहिल्यांदा काय येईल आता इथं, ही. त्यानंतर इज येईल. हे पहिल्यांदा घ्यावं लागेल, त्यानंतर इज घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आता इथं हाऊ आलंय, मग त्याच्याऐवजी काय घ्यावं लागेल, फेरी घ्यावं लागेल. रिच अँड पॉवरफुल म्हणजे कसं वाक्य येईल आता, ही हा काय आहे, तृतीय पुरुष आहे, बरोबर आहे. त्यामध्ये बदल करायचा नाही. प्रथम पुरुष आला असता तर तो स्पीकरप्रमाणे बदलला असता, म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीप्रमाणे. जर समजा द्वितीय पुरुष आला असता तर लिस्नरप्रमाणे बदलला असता, आणि तृतीय पुरुष असेल तर बदलायचा नाही. दॅट, आता इथं ही आहे असं घेतलं, इथं इज आलंय, तिचं काय केलं आपण आता, वॉज केलं. ही वॉज व्हेरी रिच अँड पॉवरफुल. संपला. दे सेड, ते म्हणाले, वी हॅव ओन द मॅच. आम्ही काय झालेलो आहोत, हा सामना जिंकलेलो आहोत असं म्हटलेलं आहे. दे आहे असं घ्या. इथं सेडच्या ऐवजी काय वापरायचं आपल्याला, एक्सक्लेम्ड वापरलं. वाक्य जोडण्यासाठी कोणता शब्द आपण घेतला, दॅट. आता इथं तर ऑलरेडी आहेच सेम वाक्य दिले, त्यामुळे बदल करायची गरज नाही. इथं द्वितीय पुरुष आहे, कोणाप्रमाणे बदलायचा, लिस्नर. लिस्नर आलाय का या वाक्यात, नाही आला. मग समजा जर लिस्नर आलेलं नसेल तर कोणाप्रमाणे बदलायचा, स्पीकर. स्पीकर कोण आहे, दे आहे, दे घ्यायचा आहे. दे हॅव. हॅव म्हणजे कोणता काळ आलाय, हॅव ओन म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आलाय. पूर्ण वर्तमान काळाचा आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण भूतकाळ करावा लागेल. दे हॅड येईल. मग आता दे हॅड ओन द मॅच, पूर्णविराम दिला.